शक्तीपीठ जुन्या आलमट मार्गाला, शक्तीपीठ जुन्या आलमट मार्गाला, शक्तीपीठ जुन्या आलमट मार्गाला. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये आज मोर्चा होता, पण आचारसंहिता असल्यामुळं पोलिसांनी आम्हाला मोर्चा काढण्यासाठी प्रतिबंध केला. त्यामुळं आम्ही जागेवरच त्या ठिकाणी आमची सभा घेतली. सभा घेऊन या ठिकाणी ठराविक कार्यकर्ते या ठिकाणी शेतकरी बांधव केला. शक्तीपीठ हा मागील 3 ते 3.5 वर्षापासून इथून जाणार आहे. मोहोळ तालुक्यातून, मोहोळ शहरातून, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल, या ठिकाणून जाणारा शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शक्तीपीठ जाणार म्हणून तिथं पीक पाणी घेतलेले नाही, कुठली द्राक्षाची बाग लावलेली नाही, डाळिंबाची बाग लावली नाही, खीर घेतली नाही, बोर मारली नाही, किंवा घराचं बांधकाम केलं नाही, किंवा कुठलं पीकही घेतलं नाही. मागील 3.5 वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन हे मोठ्या मनानं सरकारला दिली. सरकार किती पैसे देत आहे आम्हाला माहीत नाही, तरी देखील शेतकऱ्यांनी सगळ्या ही जमीन दिली आणि आपली या ठिकाणी आपल्या माध्यमातून देशाची सेवा झाली पाहिजे, राज्याची सेवा झाली पाहिजे, सगळ्यांची या ठिकाणी देवाला, शक्तीपीठाला जाणाऱ्या यांच्या लोकांची सेवा झाली पाहिजे म्हणून मनाचा मोठेपणा केला. पण मागील 3-3.5 वर्षापासून शेतकरी या ठिकाणी या चिंतेमध्ये होता की आता शक्तीपीठ गेल्यानंतर आपण आपली जमीन तर शक्तीपीठामध्ये जाणार, तर आपण या ठिकाणी जमीन कसण्यासाठी दुसरीकडे घेतली पाहिजे. याच्या अनुषंगाने आपल्याकडे होतं नाही तेवढं त्या ठिकाणी त्यांनी ॲडव्हान्स पुढे देऊन ठेवलेलं आहे की सरकार आम्हाला पैसे देणार आहे, ते पैसे आल्यानंतर ते जमीन आम्ही खरेदी करू. असा प्रकारचा सरकारवर विश्वास ठेवलेला असताना सरकारनं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला का काय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून इथल्या सर्व 4 तालुक्याच्या प्रमुख शेतकऱ्याच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार होता. सरकारला आपल्या माध्यमातून आम्ही निवेदन करतो, आपल्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की जुन्या अलाइनमेंटप्रमाणे हा शक्तीपीठ जाणार होता त्याच पद्धतीनं गेला पाहिजे, अशा प्रकारची आमची ठाम मागणी आहे. जर तशा पद्धतीनं सरकारनं तरी शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्ता रोको करू, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढू, वेळ पडली तर मंत्रालयावर मोर्चा काढू, मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसू, रीतसर सनदशीत मार्गाने आम्ही मुख्यमंत्र्याकडे या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारचं आव्हान आजच्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी शेतकरीसाठी आजी माझे आमदार आपल्या सोबत येतील असं आपल्याला वाटतंय का? या ठिकाणी विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांनी आत्ताच भाषण केलं. त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये त्यांची भूमिका मांडली की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, जुन्या अलाइनमेंटप्रमाणेच खऱ्या अर्थानं हा शक्तीपीठ गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमदार राजाभाऊ खरे यांनी घेतलेली आहे. पण या मोहोळ तालुक्याचे माजी आमदार असतील, 2-3 या ठिकाणी विद्यमान खासदार असतील, यांनी खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट करून या आंदोलनामध्ये उडी घ्यावी, अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून त्यांना करण्यात येईल.